लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र एकाची गाठ दुसऱ्याची आणि दुसऱ्याची गाठ तिसऱ्याची अशी आता नियतीने योजना केलेली असते. म्हणजे चांदेकर आणि खरे या परिवारांनी अद्वैत नैनाचं लग्न ठरवलं असता ऐन लग्नाच्या दिवशी साखरपुडा झाल्यानंतर म्हणजे साखरपुडा तर मात्र नैनी आणि अद्वैतचाच होतो. पण काय राहुलने तिला पट्टी पडवलेली असते की नैना एकदम बहकते आणि ऐन लग्नाच्या दिवशी तोंड काळं करत मंडपातून नैना चक्क पळून जाते. आणि त्याच वेळेला अद्वैत लग्नासाठी नवरा बनून मांडवात थांबलेला असतो आणि मग मात्र मालिका गुंतागुंतीची सुरू होते. ऐन लग्नात नैनीचं हे पळून जाणं चांदेकरांच्या इब्रतीला काळीमा फासणारं असतं आणि या सगळ्यातून खूप मोठी मुहूर्तमेढ आणि याच वेळेला मुहूर्तमेढ रोवली जाते ती कला आणि अद्वैतच्या लग्नाची. अनुभवी आबांनी निवडलेली सूनच चांदेकरांची उत्तराधिकारी बनून घरी येते. पण हे सगळं घडत असताना खूप मोठा ड्रामा घडतो. नैनीचं तोंड काळं करत आता राहुलने खूप मोठा डाव रचलेला असतो आणि खरे आणि चांदेकर कुटुंब खूप मोठ्या ट्रॉमामधून जात असतात. कारण मीडिया हे सगळं कव्हर करायला आलेली असते आणि त्यावरची अद्वैतची रिॲक्शन आणि त्याच वेळेला कलाचं लग्नाला नकार देणं, संगीताचा खूप मोठा दबाव आणि चांदेकर परिवारामधील आबांचा सपोर्ट या सगळ्याचा संगम होत खूप मोठी घटना घडत मालिका एका वेगळ्या वळणावरती टर्न होत असते. पण लग्नाच्या वेळेला जेव्हा नैनी परत येते तेव्हा अद्वैतचा निर्णय ऐकून सगळेच हादरतात. नैनी आणि अद्वैत यांचं लग्न ठरलेलं असतं. त्यांचा साखरपुडा पण पार पडतो. इकडे आता संगीता नैनाला सांगत असते लवकरात लवकर लग्न होईल, तू लग्नाला तयार राहा. पण त्यावेळेला नैना संगीताला सांगते, आई मला अद्वैतबरोबर लग्न नाही करायचं आहे, मला राहुलसोबत लग्न करायचं आहे. संगीता चिडते, नैनीच्या एक थोबाडीत देते आणि म्हणते तुला हे कसले भिकेचे डोहाळे आठवलेत. नैनी सांगते तुला माहीत नाही आहे अगं, तो अद्वैत चांदेकर नावापुरता आहे पण खरा उत्तराधिकारी हा राहुल आहे. राहुल आणि तोच या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक आहे. मला अद्वैतची बायको बनून तिकडे आता काही कुणाच्या हाताखाली राहायचं नाही आहे, मला राहुलची बायको बनून सगळ्यांवरती राज करायचं आहे. संगीता म्हणते तुझे ना नशीब फुटकं आहे, तू नको त्या गोष्टीत उद्योग करू नको. काल साखरपुडा झालाय, आज जर राहुलसोबत लग्नाचा विषय काढलास ना तर सगळे तुझ्या तोंडात शेण घालतील. आणि संगीता लग्नाची जोरासोरात तयारी करायला लागते. तिला वाटतं नैनीला तर आपण समजावलंय. इकडे आता रोहिणीने राहुलला बरोबर फशी पाडलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं एक काम करायचं, साखरपुडा झालाय आणि ऐन लग्नाच्या वेळेला जेव्हा अद्वैत नवरा बनून समोर येईल त्यावेळेला तू तिथून नैनीला पळवायचं. इकडे आबांनी अद्वैतला सांगितलेलं असतं बाळा हे बघ, लग्नामध्ये आता आपण सगळे मीडियाला बोलवलेलं आहे, त्यामुळे लग्नामध्ये कोणताही गोंधळ होणार नाही यासाठी आपण काळजी घेऊया. आता यासाठी आबा, अद्वैतचे वडील, अद्वैतचे काका आणि सगळेच जण तयारी करत असताना रोहिणी मात्र या लग्नामध्ये खो कसा घालायचा, या लग्नामध्ये विघ्न कशी आणायची ही वाट पाहत असते. या सगळ्यामध्ये आता मात्र लग्नाचे विधी होत असतात. लग्न जवळ येत असतं. सगळ्यात पहिले अद्वैतला लग्नाच्या विधींसाठी बोलवलं जातं. इकडे संगीता मात्र आता अद्वैतला तयार करण्यासाठी म्हणजेच आपल्या नैनीला अद्वैतसोबत लग्न करण्यासाठी तयार करण्यासाठी रूममध्ये येते आणि पाहते तर काय, नैनी तिकडे नसते. राहुलने नैनीला कॉल करून बोलवून घेतलेलं असतं आणि पत्रकार ज्या वेळेला हे सगळं इव्हेंट कव्हर करत असतात राहुल त्यांना ब्रेकिंग न्यूज देणार असतो. राहुलने एका पत्रकाराला सांगितलेलं असतं की लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार आहे. पत्रकार म्हणतात कसली ब्रेकिंग न्यूज, आम्ही तर लग्नाचं फुटेज कव्हर करायला आलोय. यावरती राहुल सांगतो लवकरात लवकर ब्रेकिंग न्यूज येईल. इकडे रोहिणी त्याला बोलवते आणि म्हणते मूर्ख आहेस का तू, काहीतरी व्हायच्या आधी ब्रेकिंग न्यूज करू नकोस, ब्रेकिंग न्यूज फिसकटून जाईल. राहुल म्हणतो अजिबात नाही, मी नैनीला फोन करून बोलवलंय. आणि राहुल नैनीवरती प्रेशर आणतो कारण राहुल आणि नैनीचे असे काही व्हिडिओ किंवा असे काही फोटोज किंवा असं काही रेकॉर्डिंग त्याच्याकडे असतात की त्या बेसवरती तो नैनीला ब्लॅकमेल करत असतो आणि नैनीला सांगत असतो की जर आजच्या दिवसाला तू माझ्यासोबत पळून आली नाहीस तर मात्र मी तुला काय करेन माहीत नाही. तोपर्यंत काजू आणि संगीता हादरतात कारण राहुलला ब्लॅकमेल केल्यामुळे नैनी आता आपल्या रूममधून पळून गेलेली असते. काजू म्हणत असते आता काय करायचं आई, चांदेकरांच्या इथे खूप मोठा इव्हेंट आहे आणि आपल्याला ही नैनी पळून गेल्यामुळे तोंडाला आपल्या काळं फासणार आहे. हिच्या तोंडाला काळं फासून ती पळून गेली, पण आपण काय करायचं. संगीता म्हणते हळू बोल, आपल्याला आता काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून हा सगळा प्रकार निवळला पाहिजे, नाही तर
चांदेकरांच्या हातचं स्थळ निघून जाईल आणि आपण तोंडावरती आपटू आणि तुमच्या दोघींचे सुद्धा लग्न नीट होणार नाहीत. काहीतरी करायला पाहिजे, हे लग्न झालंच पाहिजे असं म्हणत ती काजूकडे पाहते आणि लक्षात येतं की आपण आता कलाला ह्या ठिकाणी उभं करूया का. इथे अद्वैत लग्नासाठी तयार झालेला असतो. नैनी राहुलला सांगत असते, हे बघ खूप मोठा तुझ्या घराण्याचा अपमान होईल, काय करतोयस तू हे. राहुल म्हणतो, नैनी जर तू माझ्यासोबत आली नाहीस तर मात्र इथे मी तमाशा करेन. अद्वैत लग्नासाठी येतो. इकडे सगळेच जण जमलेले असतात पण नैनी काही आलेली नसते. मग मात्र संगीता कलाला बोलवते आणि कलाला शपथ घालते आणि म्हणते, तू तोंडावरती ओढणी ओढायची आहे आणि आता पदर ओढून तोंडावरती घुंगट घेऊन तू तिकडे बसायचं. तू नैनी म्हणून बस. नंतर ज्या वेळेला समजेल ना की तू नैनी नाही आहेस तेव्हाचं तेव्हा बघू. आता या सगळ्याला कला तयार नसते. पण इकडे आता नैनी गायब झाल्यामुळे खूप मोठा गोंधळ झालेला असतो. संगीताने कलाला शपथ घातलेली असते, काहीही झालं तरी सुद्धा तू या लग्नाला वसायचंच आहे. आता मात्र गुरुजी विचारत असतात, मुलीला आणा, मुलीला आणा. मग आता आबा सांगत असतात, चला लवकरात लवकर मुलीला घेऊन या. इकडे आता कला रडत असते. कलाला खूप वाईट वाटत असतं कारण संगीताने तिला अट घातलेली असते की लवकरात लवकर लग्नाला तयार हो, नाहीतर माझं मेलेलं तोंड बघशील. कलाला खरं तर लग्न करायचं नसतं, कलाला शिकायचं असतं. कला शिकण्यासाठी पुढे जाणार असते, आपली कला पुढे नेणार असते. इकडे लग्नाच्या वेळेला एकच गहजब, आता अद्वैत येऊन बसलेला असतो पण नवरी आली नाही म्हणून सगळेच आता इकडे हदरलेले असतात. काय करायचं काय करायचं हा विचार करत संगीताने हट्ट केल्यामुळे कला आता लग्नाला तयार तर होते पण लग्नाला तयार झालेली कला तोंड झाकून लग्न करण्यासाठी नकार देते. ती संगीताला सांगते, मी लग्न करेन पण मी तोंड नाही अजिबात झाकणार. संगीता म्हणते, मला शपथ आहे तुला, तू तोंड झाकून लग्न करायचं. पण कला ही शपथ मान्य करत नाही पण संगीताला पण काही बोलत नाही. पुढचे विधी चालू होतात आणि आता कलाला संगीता स्वतःच्या हाताने लग्नासाठी तयार करते. लग्नासाठी संगीता आता कलाला तयार करते आणि कलाचं पदराने तोंड सुद्धा झाकून घेते, म्हणजे घुंगट मोठा उडते आणि लग्नाचे विधी चालू होतात. अद्वैतला असं वाटत असतं की तिकडे नैना आहे पण अर्ध लग्नाचे विधी म्हणजे जवळजवळ लग्नाचे विधी सुरू झाल्यावरती कला मात्र आपल्या चेहऱ्यावरचा आता पदर खाली काढते. आपल्या चेहऱ्यावरचा घुंगट खाली काढल्यावरती अद्वैत तिला पाहतो आणि अद्वैत हदरतो. सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. त्यावेळेला कला सांगते, मला कोणालाही फसवून लग्न करायचं नाहीये आणि तोपर्यंत मीडियाला बाहेर पाठवलं जातं. त्याच वेळेला कला सांगते की माझ्या आईने मला शपथ घातली म्हणून मी इथे आलेली आहे. कारण कला सांगते, आमची नैनाताई इकडे नाही आहे. आता मात्र कलाचा खरेपणा बघून आबांना खूप मोठं आता सरप्राईज मिळतं पण मोठा धक्का हा असतो की नैना पळून गेले. अद्वैत या लग्नाला तयार होत नाही पण आबा त्याला चांदेकरांच्या इब्रतीचा वास्ता देतात आणि सांगतात, सगळ्या मीडियासमोर आपलं नाक खाली जाईल. अखेर अद्वैत लग्नाला तयार होतो. कला अद्वैतचं अशा प्रकारे लग्न होतं. खरं लग्न पूर्ण होता होता नैनी येते पण नैनीला पाहून अद्वैत आता आपला निर्णय बदलत नाही, तो कला सोबतच लग्न करतो. पण या सगळ्या गुंतागुंतीच्या ह्याच्यामध्ये कला आणि अद्वैत यांचं आता नातं कसं निभावणार, यांचा संसार कसा होणार जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन ट्विस्ट आपल्या चॅनलवरती येणारच आहे.